विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी वाङ्मयाच्या जडणी घडणीमधलाच पाठ वृत्तपत्रसृष्टीची निर्मिती आणि नियतकालिकांचं स्वरूप या दोन घटकांचा विचार करायचा आहे. तत्पूर्वी वृत्तपत्रसृष्टीच्या निर्मितीचा आणि स्वरूपाचा विचार आपण करू. मुळामध्ये वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचं फार मौल्यवान अशा प्रकारचं साधन आहे आणि लोकशाहीमध्ये वृत्तपत्राला चौथा स्तंभ मानलं जातं. लोकहितवादीनं वृत्तपत्रांच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की मूर्खाला शहाणे करून सोडण्याचं प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे आणि इंग्रजाच्या आगमनाच्या नंतर या सुधारणा घडून येऊ लागलेल्या आहेत. अनेक नव्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत. भारतात इंग्रज आल्याच्या नंतर शिक्षण खुलं झालेलं आहे, न्यायव्यवस्था खुली झालेली आहे आणि भारतीय समाज जीवनामध्ये नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, वाङ्मयीन क्षेत्रामध्ये फार मोठा बदल, परिवर्तन या काळामध्ये घडून येऊ लागलेलं आहे. रूढी असेल, परंपरा असेल, अंधश्रद्धा असतील, यावर या काळामध्ये टीका होऊ लागलेली आपल्याला दिसेल. आणि म्हणून मराठी पत्रकारितेचा विचार करताना आपल्याला 12व्या-18व्या शतकामध्ये त्याच्या अगोदरही खरं तर आपल्याला जावं लागेल. 12व्या आणि 18व्या शतकामध्ये खरं तर विविध संप्रदाय, नागे संप्रदाय, आर्य चळवळ, सत्यशोधक समाजाची या काळामध्ये झालेली स्थापना याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या चळवळी या काळामध्ये सुरू झालेल्या होत्या आणि इंग्रजाच्या आगमनामुळे भारतीयांच्या समाज जीवनामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. म्हणजे भारतीयांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा तो बदल झाला आणि या काळामध्ये अनेक वृत्तपत्र उदयाला आलेली आहेत. हे वृत्तपत्र समाज प्रबोधन या क्षेत्रामध्ये फार मोठे शस्त्र म्हणून या काळामध्ये त्याचा उपयोग झालेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्राचा इतिहास हा तत्कालीन समाजाचा, राजकीय परिवर्तनाचा इतिहास आहे. वृत्तपत्र इतिहासाचा आरंभ हा 19व्या शतकाच्या 3ऱ्या दशकापासून म्हणजे 1818ला मराठी राज्याचा अस्त आणि इंग्रजी सत्तेचा उदय झाला आणि मग वृत्तपत्र पुढे आली. भारतीय समाज एकीकडे इंग्रजी सत्तेच्या जोखंडामध्ये जखडलेला होता, पारतंत्र्यामध्ये सापडलेला होता आणि दुसरीकडे याच काळामध्ये इंग्रजी विद्या, ज्ञान यांनी शिकलेला वर्ग दिपून जाऊ लागलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून हा शिकलेला वर्ग पुरोगामी विचारांना या काळामध्ये भारावून गेला. इंग्रजी सत्तेच्या सोबत सर्व विचारांचे प्रवाह या काळामध्ये परिवर्तनाची भाषा बोलू लागले आणि महाराष्ट्रातील समाजाला या सर्व नव्या विचारांचा या काळामध्ये परिचय होऊ लागलेला आहे. आणि हा शिकलेला, इंग्रजी शिकलेला वर्ग समाज जीवनाकडे नव्या दृष्टीने या काळामध्ये बघू लागलेला आपल्याला दिसतो. म्हणून सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे या काळामध्ये होऊ लागले आणि इंग्रजी विद्येला दिपून गेलेला, भारावून गेलेला नवशिक्षित वर्ग आपले विचार मांडण्याची अनिवार्य त्याला इच्छा झाली आणि त्यातूनच त्याच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या आजूबाजूच्या परिसराला झाला पाहिजे. याच चांगल्या भावनेतून वृत्तपत्राचा उदय आणि जन्म झाला. इंग्रजाच्या आगमनामुळे भारतीय समाज जीवन ढवळून निघाला आणि या समाजामध्ये नवीन विचाराची देवाणघेवाण, आदानप्रदान होऊ लागला आणि इंग्रजी सत्तेमुळेच भारतीय समाज जीवनामध्ये नव्यानं बदल होऊ लागला आणि समाज जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी मिळाली. जो भारतीय समाज पोतीनिष्ठ होता, अंधश्रद्धा होता, पारलौकिक अशा या समाजाला या काळामध्ये धक्के बसू लागले आणि लौकिक जीवनाला या काळामध्ये खऱ्या अर्थानं महत्त्व आलं. आणि म्हणून भारतात ब्रिटिशने आणि इंग्रजीने काही अंशी भारताच्या हिताचं झालं. मानवी जीवनाकडे नव्यानं बघण्याचा दृष्टिकोन मिळाला आणि नव्या जुन्याचा या काळामध्ये एक संघर्ष सुरू झाला. जे जे पाश्चात्याचं चांगलं आहे, जे जे भारतीयाचं चांगलं आहे त्याची चर्चा होऊ लागली आणि जे जे वाईट आहे त्याच्यावर सुद्धा टीका होऊ लागली. मग आपल्या अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, रूढी असतील, याच्यावर टीका होऊ लागली. आणि इंग्रज राज्यकर्ते याला त्या काळामध्ये तडा देऊ लागलेले आहेत. आणि याचबरोबर आणखीन एक आपल्याला दिसून येईल, हिंदुत्वाच्या छत्राखाली
एकसंघ समाज आणण्याचा प्रयत्नसुद्धा हिंदू पंच नावाचं वृत्तपत्र या काळामध्ये उघड भूमिका घेऊन करू लागलेलं आहे. आता मुळामध्ये ही वृत्तपत्र लोकमानसिकता घडवताना आपल्याला दिसून येतात. लोकमानसिकता आपल्या विचाराच्या बाजूनं वळवण्याचं प्रभावित साधन म्हणून त्याच्याकडे बघू लागलेले आहेत. म्हणून लोकशिक्षण आणि लोकसेवा ही वृत्तपत्राची मूलभूत अशा प्रकारची प्रेरणा गंगाधर पानतवणेने त्यांच्या पत्रकारितेच्या प्रबंधामध्ये मांडणी केली. म्हणून या काळातील पत्रकारांनी सर्वांग सुंदर विचार करून या काळामध्ये लेखन केलेला. म्हणून हे नुसते पत्रकार नाही आहेत, ही सगळी माणसं विद्वान, अभ्यासू, संशोधक, विचारवंत, साहित्यिक, लेखक असे आहेत. आणि म्हणून ही सगळी विद्वान, अभ्यासू असणारी मंडळी आपल्या समाजाची मानसिकता घडवण्याचा, चांगली मानसिकता घडवण्यासाठी वृत्तपत्र या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि ही वृत्तपत्र निर्माण करताना मित्रांनो कुठलीही भीडभाड कुणाची ठेवलेली नाही. लोकजीवनाला हितकारक असेल त्याचीच आम्ही मांडणी करू, जे खरं असेल तेच आम्ही बोलू आणि माणसं जीवनात उठणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. या अंगानं वृत्तपत्राकडे बघितले गेलेलं आहे. आज वृत्तपत्र हा खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का काय? वृत्तपत्र बहुसंख्ये त्या काळातल्या राजकीय पक्षाच्या बाजूनं बोलू लागलेले आहेत असं चित्र आजचं आहे. त्या काळामध्ये तसं नव्हतं. आणि म्हणून हा मराठी पत्रकारांचा विचार करत असताना त्याच्या अगोदर फार मोठे प्रयत्न झाले. बँगालो गॅजेट निर्भीड अशा प्रकारचं वृत्तपत्र होतं. ज्ञानप्रकाश, ज्ञानोपास, हिंदू प्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानविस्तार, विविध ज्ञानविस्तार, ज्ञानसागर ही सगळी नावंसुद्धा त्या काळातली जर आपण बघितलं ना तर ही सगळी ज्ञानाशी संबंधित आहेत. म्हणजे या काळामध्ये ज्ञानाला प्रचंड अशा प्रकारचं महत्त्व दिले गेलेलं आहे आणि ज्ञानाचा विस्तार होऊ लागलेला आहे. या काळामध्ये विक्लीन, बॉम्बे हेरल्ड, बॉम्बे कुरिअर, समाचार आदी ही वृत्तपत्र पहिल्यांदा निघाली आणि बंगालमधून निघाली. खरं तर बंगाल, कलकत्ता, मद्रास या ठिकाणून पहिल्यांदा वृत्तपत्र निघालेली आहे. आणि ही वृत्तपत्र गुजराती, बंगाली, मराठी या भाषेतून निघाली आणि आत्ता म्हणल्याप्रमाणे कलकत्ता, मद्रास, मुंबई या ठिकाणून ती निघाली. वृत्तपत्र ही समाजातील या काळामध्ये अनेक नवीन विषयही मांडू लागलेले आहे. भारतीय समाज हा प्रामुख्याने जातीमध्ये बांधला गेलेला आहे. खरं तर जोपर्यंत हा समाज जातीच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत देशाचा फार मोठा विकास गतीनं होताना नाही. म्हणून ही समाज व्यवस्थेच्या विकासातली जाती अडथळा आहे. आणि म्हणून वृत्तपत्राने त्या काळामध्ये हे समाजातील जातीसंबंधी विचार मांडले, जात संपवण्यासंबंधी विचार मांडले, पुनर्विवाहाचा विचार मांडला. ज्या काळामध्ये मुलींची लग्न 9 ते 12 वर्ष, 16 वर्ष हा जो वाद लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांमध्ये झालेला होता, मुलींच्या लग्नाचं वय किती असावं. त्या काळामध्ये लहान मुलींची लग्न झाल्या कारणामुळं त्या मुली वयात आल्यावर अनेक प्रॉब्लेम होऊ लागल्या कारणामुळं त्यांना पुनर्विवाहाची संधी या व्यवस्थेमध्ये नव्हती. ती इंग्रज आल्याच्या नंतर दिली गेली पाहिजे हा विचार आपले सगळे विचारवंत मांडू लागलेले आपल्याला दिसून येतात. समाजस्वास्थ्य मासिक त्याच्यामध्ये त्या काळात अलीकडे पुढे होतं. म्हणून शिक्षणाच्या संबंधी विषय मानले गेलेले आहेत. इंग्रजांना मराठी कळावं आणि भारतीयांना इंग्रजी कळावं हा दृष्टिकोन समोर ठेवून त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र चालवलं. मराठी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी असं 2 बाजूला वेगवेगळ्या भाषेमध्ये ते छापलं जायचं. खरं तर या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकर फार विद्वान माणूस. हिंदी, कन्नड, तेलुगू, लॅटिन, फ्रेंच, गुजराती, इंग्रजी अशा अनेक भाषा बाळशास्त्री जांभेकरला येत असत. अत्यंत व्यासंगी, अत्यंत विद्वान, अत्यंत ज्ञानसंपन्न असून सामाजिक सुधारणेची एक दृष्टी असणारा पत्रकार या काळामध्ये झाला. म्हणून मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये ज्ञानवर्धक कार्य त्यांनी वाढवलं आणि पाश्चात्य विद्येचा आणि विचारांचा परिचय आपल्याला करून दिला. आणि म्हणून लोक शिक्षणासाठी या समाज उपयोगी साधन म्हणून वृत्तपत्राचा उपयोग करू लागला. सामाजिक, धार्मिक सुधारणा, राजकीय सुधारणा या काळामध्ये घडून आणणे हा दर्पणचा या काळातला उद्देश होता. दर्पणे त्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वदेशी लोकांमध्ये विलायतीतील लोकांचा अभ्यास अधिकाधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी वाढावी, येथील लोकांचे कल्याण व्हावे
याविषयी लोकांनी स्वतंत्रतेने विचार करायचे ठरवावे आणि या देशाच्या लोकात विलायती विद्येचा अभ्यास वाढावा आणि तेथील ज्ञान प्रसिद्धी व्हावी यास्तव या वर्तमानपत्रांचा उद्योग मुख्यत्वे करून आरंभलेला आहे. असं दर्पणच्या पहिल्या अंकामध्ये 6 जानेवारी 1832ला त्यांनी ती नोंद केलेली आहे. आणि म्हणून या काळातल्या वृत्तपत्राकडे बघत असताना त्यांची भूमिका आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून बाळ सतीश आंबेडकरांच्या या काळाच्या कर्तृत्वाला पत्रकारितेच्या खरं तर सलाम करावा लागेल. फार मोठं काम त्यांनी केलं. प्रभाकर नावाचं एक वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी 24 ऑक्टोबर 1841ला सुरू केलेलं आहे. पाश्चात्य विद्येचा प्रसार करणं, स्वीकार करणं, आपली भाषा आणि संस्कृती यासंबंधी अभिमान बाळगणं ही दृष्टी त्याच्या पाठीमागे आपल्याला दिसते. स्वतंत्र निर्भीड विचारांचं वृत्तपत्र म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. विशेषतः प्रभाकरने भारताच्या आर्थिक हालाकीचं चित्रण मांडलेलं आहे. याचं चित्रण लोकहितवाद्यानं पुढं आर्थिक स्थिती भारताची कशी आहे त्याच्यावर फार लेखन लोकहितवाद्याने केलेलं आहे. शतपत्रामधून ते आलेलं आहे. लोकहितवादीच्या शतपत्रामधून लोकहितवादीनं ब्राह्मण समाजाचे आचार विचार, जातीभेद, स्त्री जीवन, दुष्ट रूढी परंपरा याच्यावर खरमरीत अशा प्रकारची टीका केलेली आहे. आर्थिक प्रश्नावर, उद्योगावर, राज्यकर्त्यांवर, शासनावर परखडपणे भाष्य केलेलं आहे. तंत्र मंत्र कर्मकांड यावरही प्रखर टीका केलेली आहे. म्हणून लोकांच्या विचारशक्तीला विचार प्रवृत्त करण्यासाठी, विचारशक्तीला चालना आणि प्रेरणा देण्यासाठी शतपत्रांचा जन्म झाला म्हणावा लागेल. म्हणजे मराठी समाजाला धार्मिक आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये एक नवी दृष्टी, विचारधन याच्यामुळे लाभलेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून ही विचारदृष्टी यांच्यामुळे लाभली असं समा गर्गेनं विधान केलेलं आहे. आणि मग 1850ला पुढे हे बंद पडलं आणि दर्पणचा प्रबोधन कार्याला वैचारिक गती मिळाली. आणि पुढे हिंदू प्रकाश असेल, अरुणोदय असेल, हिंदू प्रपंच असेल, त्याचबरोबर कृष्णराव भालेकरांचा दिनबंधू असेल, बहुजन समाजाचे प्रश्न आणि समस्या त्या दिनबंधूमधून कृष्णराव भालेकरांनी मांडल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुद्धा त्याने त्याच्यामधून मांडल्या. हे एक वेगळेपण आहे. मागासलेल्या उपेक्षित वर्गांची बाजू घेऊन त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणं, त्यांच्या प्रश्नाला आपल्या वृत्तपत्रामधून मांडणं हे ऐतिहासिक कार्य या काळामध्ये दिनबंधूचं आपल्याला मानावं लागेल. म्हणून कृष्णराव भालेकर हे बहुजन समाजाचे मुखपत्र होतं आणि भारतीय महाराष्ट्रातील वृत्तपत्राने लोकजागृतीचं कार्य या काळामध्ये केलं. आणि या महाराष्ट्रामध्ये तत्त्वज्ञ, विचारवंत पत्रकार यांची संख्येमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. त्याच अलीकडे दिवसेंदिवस वृत्तपत्राचा दर्जा घसरत जाऊ लागल्या. राजकीय सामाजिक जीवन अलीकडे गढूळ झालेलं आपल्याला दिसेल. पत्रकार वृत्तपत्राने विशिष्ट राजकीय पक्षाला अलीकडच्या काळामध्ये वाहून घेतलेले आपल्याला दिसून येतात. फार मोठा गौरव या काळामध्ये असताना असे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसेल. आणि म्हणून वृत्तपत्राच्या गुणवत्तेचा दर्जा त्या काळामध्ये टिकलेला होता. आजच्या वृत्तपत्रावर आपण खऱ्या अर्थानं विश्वास ठेवू शकत नाही. तत्वनिष्ठता उरलेली नाही, स्वार्थनिष्ठा मोठ्या प्रमाणामध्ये उरली गेलेली आपल्याला दिसते. एकूणच आजच्या वृत्तपत्र जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये हे संचार असा सुरू झालेला आहे. पूर्वी तसा तो नव्हतो. इंग्रजांची संस्कृती ही ज्ञान आणि विज्ञानाने प्रगत असल्या कारणामुळे त्याचा परिणाम एकूण या काळातल्या भारतीय समाज जीवनावर झाले गेलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून मराठी पत्रकारितेचा हा सगळा इतिहास तत्कालीन सामाजिक राजकीय परिवर्तनाचा इतिहास आहे. आणि 1818ला मराठी राज्याच्या पेशव्याचा अस्त होऊन इंग्रजी सत्ता प्रस्थापित झाली आणि राजकीय सत्तांतर होऊन भारत देश पारतंत्र्यामध्ये गेला. आणि पाश्चात्य ज्ञान आणि विज्ञानाने भारतीय समाज जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये फार मोठं एक परिवर्तन या काळामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून पाश्चात्य आणि भारतीय या परस्पर भिन्न संस्कृतीमध्ये दोघांच्या वाद विवाद या काळामध्ये होऊ लागलेले आहेत. इंग्रजी राज्याच्या कारभारामध्ये, न्यायालयीन कार्यपद्धतीमध्ये आणि शासन व्यवस्थेमध्ये फारच परिवर्तनाने बदल झालेला आपल्याला दिसून येईल. सर्वसामान्य माणसाला तिथे न्याय दिला जाऊ लागलेला आहे. आणि महाराष्ट्रात एक रूढ पद्धती जी चालत आलेली होती ती बदल झाला. आणि म्हणून समाजातील रीती भाती असतील, शिक्षण संस्था असतील, यांच्यामध्ये बदल होऊ लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सरंजामशाही व्यवस्था होती. इंग्रजी सत्तेमुळे त्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि युरोपामध्ये 13व्या शतकामध्ये परिवर्तन सुरू झालं. तर भारतामध्ये फार नंतर त्याचं परिवर्तन सुरू झालेलं आहे.
ही नवशिक्षित तरुण अभ्यासक पाश्चात्याने भारतीय गुणदोषांची चर्चा करू लागले. ज्ञान विज्ञानाने दिपून गेल्याने महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक जीवनामध्ये परिवर्तन घडून आणू लागले. हा सगळा शिकलेला वर्ग नव्या अंगाने, नव्या दृष्टीने, नव्या उमेदीनं सामाजिक वैचारिक क्षेत्रामध्ये एक मनवंतर घडवून आणलं. हा शिकलेला वर्ग ज्ञान साधनाचा उपयोग आपल्या देशाला, आपल्या समाजाला चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, चांगल्या भावनेतून त्यांनी वृत्तपत्रांचा या काळामध्ये विकास केला. आणि म्हणून हे अनेक विचारवंतांनी, शिक्षित पिढीने वृत्तपत्राकडे समाज प्रबोधनाचं फार मोठं साधन म्हणून बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, फुले भालेकर हे सर्व बुद्धिवंत, विचारवंत, पत्रकार, अभ्यासू, विद्वान, अनेक भाषा येणारे भाषा प्रभू, लेखक, संशोधक, शिक्षण प्रसारक, पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते, सामाजिक सुधारणेची व्यापक दृष्टी असणारे ज्ञानवर्धक कार्याची मुहूर्तमेढ या काळामध्ये यांनी रोवली. म्हणून विचाराची देवाणघेवाण या काळामध्ये सुरू झाली आणि आधुनिक ज्ञान, विद्या, उद्योग या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये प्रयत्न झाले आणि देशाची आणि समाजाची प्रगती या मुद्रण आणि वृत्तपत्र छापण्यातून सुरू झालेले आपल्याला दिसून येईल. म्हणून आधुनिक शिक्षण, ज्ञानप्रसार, उद्योगधंदे झपाट्याने याच्यामध्ये प्रगती झाली आणि नवा समाज या ठिकाणी उद्याला येऊ लागलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून या नवशिक्षित विद्वान पत्रकारांनी इंग्रज आणि भारतीयांना न जुमानता सामाजिक क्षेत्रामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये, शिक्षणामध्ये फार मोठं बदल आणि परिवर्तन घडून आणू लागले आपल्याला दिसून येतात. म्हणून जुन्या आणि नव्या परंपरेला धिता येणं या काळामध्ये हे सगळे आव्हान देऊ लागलेले आहेत आणि हे सर्व ज्ञान समाजाला मिळावं आणि आपल्या विद्येचा सामाजिक प्रसार आणि सुधारणा आणि राजकीय जागृती उपक्रम सुरू या काळामध्ये झालेले आपल्याला दिसतील. म्हणून नव्या विचाराला विरोध करणारे वर्गही या काळामध्ये निर्माण झाला. या परंपरेला जखलेला समाज पाश्चात्य विद्येमुळे बदलूही लागला. अनेक जोखंड आणि बंधनातून तोडून परिवर्तनाच्या वाटेवर पावले टाकू लागला आणि देशाच्या आणि समाजाचा विकास करण्याच्या हेतूनं दर्पण, शतपत्रे असतील, आणखीन काय असतील ते सुरू झाले. आणि या काळात वृत्तपत्राची नियतकालिकांची नावं जर आपण बघितली ती ज्ञानाशी निगडीत आहेत. आणि म्हणून लोकांना शिक्षित करणं, लोकांना जागृत करणं हे या पत्रकारितेच्या जीवनाचं प्रयोजन होतं. लोककल्याण त्यांना साध्य करायचं होतं. म्हणून सामाजिक राजकीय स्थित्यांतराचा प्रवाह या काळामध्ये वाढला आणि बहुजन समाज या शिक्षणाच्या नव्हे तर प्रगतीच्या प्रवाहामध्ये येऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. माणूस म्हणून जगला पाहिजे, गुलामी नष्ट करण्यासाठी पाश्चात्य आणि भारतीय या काळामध्ये गतिमान यासाठी झालेले आहेत. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात चिपळूण, टिळक, आगरकर या दैवताने समाजामध्ये नवचैतन्य सुरू केलं. पाश्चात्य विद्वानांच्या विचारांचा, राजकीय चळवळींचा आणि परिवर्तनाचा या उद्योगामध्ये परिणाम झाला. टिळक चिपळूणकरांचा राष्ट्रवाद, राजकीय स्वातंत्र्याला प्राधान्य दिला. आगरकर, लोकहितवादी जांभेकर, फुले सामाजिक परिवर्तनाला त्याने प्राधान्य दिलं आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने मराठी निबंध वाङ्मयाचा म्हणजे वैचारिक साहित्याचा पाया घातला गेला. म्हणून आपल्या स्वयंभूमीत, स्वलोकामध्ये, स्वधर्मामध्ये, स्वविचारामध्ये राहून अविचारी आणि अज्ञानी देशबांधवाच्या छळाला न जुमानता परिवर्तनाची भाषा हे बोलत राहिले आणि सुधारणा करत राहिले. देशप्रेम आणि देश अभिमान आपल्याला त्यांचा दिसतो. शहाणपणा, पुरुषार्थ त्यांच्या अंगी असलेला आपल्याला दिसेल. म्हणून पाश्चात्याचा नवा दृष्टिकोन या काळामध्ये करू लागलेले आहेत आणि न्याय देऊ लागलेले आहेत आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणसं कामं करू लागलेले आहेत. आणि राजकीय पारतंत्र्यामध्ये या ठिकाणी जो समाज होता तो बाहेर पडण्याचे सुद्धा विचार याच काळामध्ये रुजू लागलेले आहेत. आणि बहुजन समाज या काळामध्ये जागृत झाला आणि अंतर्बहिर्गत शोषणाच्या विरोधामध्ये लढण्यास त्याची मानसिकता तयार झाली. तोही स्वातंत्र्याच्या आणि समानतेची या काळामध्ये मागणी करू लागलेला आपल्याला दिसेल. म्हणून सर्व अंगामध्ये आणि वाङ्मयामध्ये सुद्धा या काळामध्ये फार मोठं परिवर्तन सुरू झालेलं आहे. म्हणून मराठी साहित्याचा आशय आणि विषय हा इंग्रज या देशामध्ये आगमन झाल्यामुळे बदल झालेला आपल्याला दिसेल. नवशिक्षित पिढीमुळे बहुजन स्त्रिया सुशिक्षित या ठिकाणी जागृत झाले आणि माणूस म्हणून जगण्यासाठी विचार मांडू लागलेले आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून त्यांच्यातलं अज्ञान पण जाऊन ते सज्ञान झाले आणि मिळणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला माणूस म्हणून वागवणार आहात का? ही मुठभर लोकांची सत्ता अशीच राहणार आहे का? की स्वातंत्र्य सत्ता ही साधने आमच्या हाती येणार आहेत का? आम्हाला तुम्ही तुमच्यासारखं माणूस म्हणून वागवणार आहात का? असाही अंतर्गत एक संघर्ष सुरू याच काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल. इंग्रज भारतात आले आणि नव्या विचाराला एक सुरुवात झाली. लोक ज्ञानी झाले, विज्ञानी झाले, विचारी बनलेले आहेत. म्हणून सर्व लोकांना सुखाने जगणारी एक नवी व्यवस्था
निर्माण करण्याच्या धडपडीमधून वृत्तपत्रांनी समाज प्रबोधन केले आणि लोकजागृती या काळामध्ये केली. म्हणून कशाचीही पर्वा न करता हे शिक्षित तरुण लोकांचे देशाचे कल्याण करण्यासाठी आपले विचार वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी मांडले आणि मांडत असताना कुठलाही दुजाभाव त्यांनी त्या काळामध्ये केलेला नाही. पत्रकार अत्यंत तत्वनिष्ठ होते. पाश्चात्याने भारतीय जे जे उत्तम असेल ते स्वीकारले, जे जे वाईट असेल त्याच्यावर सडकून टीका केली. नव्या जुनाचा याच काळामध्ये संघर्ष सुरू झाला आणि सामाजिक राजकीय संघर्ष प्रस्थापित आणि विस्थापितामध्ये याच काळामध्ये सुरू झाली. आणि सर्व साधने माणसासाठीच आहेत. माणूस सर्वश्रेष्ठ आहे, तो सुखी झाला पाहिजे याच दृष्टीने समाजामध्ये विचारांची उलटसुलट अशा प्रकारची वादळं या काळामध्ये उठलेली आहेत. आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या देशामध्ये लोकशाही आली आणि आताही प्रस्थापितांचं राज्य या देशामध्ये आहे. जो विचार सर्वांना सामावून घेऊन सर्व समाज सुखी झाला पाहिजे हा उद्देश आजही त्यांच्या पाठीमागे पत्रकारांचा जो होता तो आजही पूर्णपणे सफल झालेला नाही. असे असले तरी लोकशाहीमध्ये सर्वांना काहीतरी मिळते. लोककल्याणाला प्राधान्य देऊन देश चालवला पाहिजे आणि सरंजामशाही जाऊन लोकशाही या ठिकाणी आली पाहिजे आणि हुकुमशाही जाऊन लोकशाही या ठिकाणी नांदली पाहिजे. म्हणून यापुढे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा मार्ग सोडून हा देश कोणालाही चालवता येणार नाही. म्हणून भारतीय संविधानानुसार या ठिकाणी मार्गक्रम करून चाललं तर मिळालेल्या स्वातंत्र्याला आणि त्याचबरोबर विचारवंताच्या लेखणीला प्राधान्य मिळेल आणि अधिक समाज लोक सुखी संपन्न होतील. यासाठी विचारवंतांनी वृत्तपत्रकारांनी या लेखणी या काळामध्ये हातामध्ये घेतल्या आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतरच फार मोठा बदल या काळामध्ये झाला आणि बंगालमध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ झाला. सत्ताधारी वृत्तपत्र चालवत होतं. बँगल गॅझेट असेल हे इंग्रजीतून निघालं. इंग्रजी व्यापार सत्ताधारी यांना हे उपयुक्त पडेल असं चालवलं. मुंबई शहरामध्ये निघाले. बंगाल गॅझेटचे संपादक जेम्स होते. विल्किन वॉर्न हेस्टिंग्ज होते. इंडिया, पिटरिक, हेरॉल्ड, बॉम्बे कुरिअर ही सगळी वृत्तपत्र या काळामध्ये निघाली. 1818ला नियतकालिक वृत्तपत्र निघाली आणि त्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये आणखीन एक नोंद घेण्यासारखी आहे की जाहिराती छापल्या जात नव्हत्या. एक चुकून फक्त जाहिरात आलेली आहे आणि ती दर्पणमध्ये छापलेल्या स्कॉटलंडमधून एक कुत्री हरवलेली आहे आणि तिच्या अंगावर लांब केस आहेत आणि ती स्कॉटलंड येथील तेरीर जातीची पेपर नावाची एक लहान कुत्री आहे आणि तिचा रंग दगडाच्या रंगासारखा आहे. ही कुत्री बोंटिंग जखात फुटले त्याच्यावरून काठावर आली आहे आणि ती कुत्री ती कुत्री एडवर्ड बीबी या कंपनी यांच्या हापिसात रामा पॉर्टराच्या आळीत जो आणून देईल त्या सदरहून 50 रुपये बक्षीस मिळेल. त्याबद्दल जाबसाल विचारणार नाही. याच्याकडे बघितल्याच्या नंतर सदर्भ असेल, जाबसाल असेल असे काही मराठी शब्द मराठीमध्ये येऊ लागलेले आपल्याला दिसून येतात. ही अपवादात्मक आली गेलेली एक जाहिरात आपल्याला समजावं लागेल. आज जाहिरातीशिवाय वृत्तपत्र अगोदर जाहिरात देतील, बातम्या थांबवतील देशातल्या आणि जाहिरात देऊन मग सुरू करतील असं चित्र आजचं आहे. त्या काळामध्ये परिस्थिती आपल्याला दिसून येत नाही. याचबरोबर भाऊ महाजनाने विठ्ठल गोविंद यांनी काही वृत्तपत्र या काळामध्ये चालवले, नियतकालिके चालवले. अत्यंत भाऊ तडफदार स्वतंत्र स्वतंत्रपणे अध्ययन करणारे त्यांनी प्रभाकर वृत्तपत्र त्या काळामध्ये काढलं. अत्यंत फटकळ, तडफदार, इंग्रजांना न मानणारा, चरकदार, सुधारणामध्ये विचार डोक्यामध्ये असणारा हा माणूस इंग्रजी सत्तेवर कोरडे ओढत मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलं. धूमकेतू, ज्ञानदर्शन हे वृत्तपत्र निघाली आणि हे सगळी वृत्तपत्र समाजाला या काळामध्ये प्रबोधनाच्या वाटेवर आणून सोडली. म्हणून एखादी व्यक्ती समाजातून उठणार नाही याची काळजी घेतली आणि त्याला शहाणा करून सोडण्यासाठी हे वृत्तपत्र निघालेले आपल्याला दिसून येते. लोकशिक्षणाच्या बरोबर समाजामध्ये वैचारिक क्रांती घडवून आणली आणि महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये, वाङ्मय जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण केलं. नवीन निर्मिती या काळामध्ये होऊ लागलेली आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रबोधन चळवळी आणि समाजाचा विकास यामध्ये होतो आहे. समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये या वृत्तपत्राचं मोलाचं सहकार्य या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. समाजाला विचार प्रवृत्त या काळामध्ये या वृत्तपत्राने केलं आणि समाजाला याबरोबर आत्मपरीक्षणाची सवयसुद्धा याच काळामध्ये लावली गेलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून मराठी भाषेमध्ये नवे लेखक या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला आले आणि उदयाला येण्याच्या काळामध्ये मराठी वृत्तपत्र या काळामध्ये अत्यंत कारणीभूत ठरली गेलेली आपल्याला दिसून येतील. या वृत्तपत्रामधूनच मराठी नियतकालिकांचा पुढे जन्म झालेला आहे आणि या नियतकालिकांचा पुढच्या तासामध्ये आपण स्वतंत्र असा विचार करू
थोडंसं लांबत असलं तरीसुद्धा हे मित्रांनो, काही या काळामधला अनेक असे नवे नवे संदर्भ, दुर्मिळ अशा प्रकारचे संदर्भ आपल्या डोळ्याखालून गेल्याशिवाय, वाचल्याशिवाय आपल्याला ते लिहिता येणार नाही. आणि म्हणून याची माहिती आपल्याला असावी म्हणून थोडंसं आपण सविस्तर जात आहोत. उद्याच्या पुढच्या तासामध्ये आपण मराठी नियतकालिकांचा स्वतंत्रपणे आपण विचार करू आणि नियतकालिकांचा विचार झाल्याच्या नंतर मग आपण समारोपाकडे, या प्रकरणाच्या समारोपाकडे आपल्याला जाता येतं. सर्वात मोठं, किचकट आणि अधिक माहिती असणारं हे प्रकरण या काळातलं आहे. त्याचा थोडासा गांभीर्याने आपण विचार करावा आणि मी सांगितलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून आपण पुढे जाऊया. आता या ठिकाणी थांबूया. तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि माझे लेक्चर आपण आता सातत्यानं आपण ऐकावं अशी मी एक विनंती करून थांबतो.